सुरुवात करूयात। नागपूरमध्ये भरधाव ऑडीने 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिली। या अपघाताला राजकीय वळण लागले। धडक देणारी ऑडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाची चौकशी केली असून नोटीस देत त्याला सोडून देण्यात आलं। नागपुरात झालेल्या अपघाताने मी व्यथित आहे। जखमी झालेल्या व्यक्तींबद्दल मला संवेदना आहेत अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। पोलीस आपलं काम करतील, त्यात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, योग्य ती कारवाई होईल असं बावनकुळे म्हणाले। नागपूर अपघातात गाडी कोण चालवत होतं? बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही तर लपवाछपवी का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। लाहोरी बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासा, फुटेज गायब झाले, नंबर प्लेटही काढण्यात आली। लोकांना चिरडून तुम्ही मोकाट सुटणार का, असा हल्लाबोल राऊतांनी केला। नागपूर हिट अँड रन प्रकरणी तिघांची चौकशी करण्यात आली आणि त्यापैकी 2 जण दारू प्यायले होते अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली। संकेत बावनकुळे चालकाच्या बाजूला बसला होता असं पोलिसांनी सांगितलं। बारामतीत महायुती कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात आले। मात्र अजित पवारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं त्यांच्या फोटोवर शिवसेना कार्यकर्ते सुरेंद्र जेवरेंनी काळं कापड टाकलं। महायुतीत अजूनही बॅनर वॉर सुरूच आहे। ठाण्यातील भाजपच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब करण्यात आलेला आहे। भाजपच्या बॅनरवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो लावण्यात आला। मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याचं कळतं। बिहार पॅटर्नचा दाखला देत अजित पवारांनी भाजपकडून आश्वासन मागितलंय। हिंदू या वृत्तपत्राने या संदर्भात बातमी दिली। तर हिंदूची बातमी धादांत खोटी आहे। बिहार पॅटर्नबाबतच्या बातमीत तथ्य नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। शहांसोबत मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय। मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं होतं। यावर तू कधीपासून शेतकरी झाला असं बोलत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला। बारामतीत युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेला आजपासून सुरुवात झाली। कनेरी इथल्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन युगेंद्र पवारांनी आपल्या यात्रेला सुरुवात केली। ही स्वाभिमान यात्रा 12 दिवस तालुक्यात असणार आहे। उमरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पैठणमध्ये येत आहेत आणि रविवार 15 सप्टेंबरला ठाकरेंच्या उपस्थितीत संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि यावेळी जनसंवाद मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसने ठराव केला। जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला। 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिनी आमरण उपोषण करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली। 29 तारीख बदलून जरांगे 17 सप्टेंबरलाच आमरण उपोषणाला बसणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाग्यश्री उमरे या तरुणीचं उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाआधीच म्हणजे 17 सप्टेंबर आधी मागण्यांबाबत निर्णय घ्या, नाहीतर 18 सप्टेंबरला माझा मृतदेह स्मशानात असेल असा गंभीर इशारा उपोषणकर्त्या तरुणीने दिला। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तर जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पुतळा दुर्घटनेनंतर पुतळा उभारणीबाबत राज्य सरकार नियमावली तयार करणार आहे। पुतळ्याबाबत विविध विभागाच्या 10 उपसमित्यांची नियुक्ती केली जाणार आहे। 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार आहे। सातारा शिवशाही बसला आग लागली। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसने वाडे फाट्याजवळ पेट घेतला आणि बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती। नाशिकमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग लागली। आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले। कोल्हापूर जिल्ह्याच्या बुजवडे गावामध्ये सोयीसुविधांचा मोठा अभाव पाहायला मिळतोय। गावातील एका वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अनेक किलोमीटर झोळीतून न्यावं लागलं। झोळीतून नेताना चिखलाने माखलेल्या रस्त्यातून वाट काढत मुख्य रस्ता गाठला। कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून 700 मीटर अंतरावर असलेल्या एका सिग्नल पॉइंट जवळील रेल्वे रुळावर मोठा दगड ठेवण्यात आला होता, परंतु एका रेल्वे गाडीच्या लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला। आणखी 6 दरवाजे उघडून 6000 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आला।
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागड तालुक्याचा अनेक गावांशी संपर्क तुटला। प्रशासनाने जवळपास 300 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। देवरी तालुक्यातील वाघ नदी पुलावरून डिझेल टँकर वाहून गेला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिल्यानंतरही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय। वाशिमच्या पिंपळखुंटा संगम शिवारात बिबट्या दिसून आला। बिबट्याच्या भीतीनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध घेतला जातोय। ताडोबाच्या बफर झोनमधील निमडेला नवेगाव झोनमध्ये साम्राज्य शिकारीचा थरार पर्यटकांना अनुभवायला मिळाला। झरडी वाघीण आणि ताडोबाचा राजा छोटा मटका याची 18 महिन्यांची मुलगी मादा वाघिणीने पहिल्यांदाच मोठ्या साम्राची शिकार केली। बुलढाणा जिल्ह्यात बोथा गावाजवळ घाटात असलेल्या एका मंदिरात अस्वल आढळून आला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली। वाशिमच्या रेल्वे स्टेशनवर प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून मार्गक्रमण करतायत। वारंवार सूचना देऊनही प्रवासी निष्काळजीपणा दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे स्टेशनवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते। पालघरमध्ये मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेदम चोप दिला। मध्यरात्रीच्या सुमारास वाटसरूच्या मोबाईल घेऊन पसार झालेल्या चोरट्याचा पाठलाग करत पोलिसांनी ताब्यात घेत त्याला चोप दिला। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकानं सराईत सोनसाखळी चोराला बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी सोनसाखळी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणलेत। अनिरुद्ध नानावत असं या चोराचं नाव आहे। नाशिकच्या सातपूर परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। मंदिराच्या दानपेटीत लोकल चोरट्यांनी लंपास केली। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे। दहशतवाद्यांशी लढताना चोपड्याचे जवान अरुण बडगुजर यांना वीरमरण आलं। बडगुजर त्रिपुरामध्ये बांगलादेश सीमेवर बीएसएफमध्ये कर्तव्यावर होते। सोमवारी दहशतवादी हल्ल्यात गोळी लागल्यानं ते शहीद झाले। सोशल मीडियावर शस्त्र हातात घेऊन रील्स बनवणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। भस्क्याभाई नावाच्या अकाउंटवरून तलवार हातात घेऊन केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात एका युवकाचा डोक्यात पेवर ब्लॉक मारून खून करण्यात आला आणि खुनामुळे संपूर्ण पंचवटी परिसर हादरलाय। 20 दिवसात दुसरा खून झाल्यानं पंचवटी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। जालना शहरातील मुख्य बाजारपेठेत पोलिसांनी 1.5 लाखाचा गुटखा पकडला। एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा आणला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 40 बुलेट चालकांवर पोलिसांनी कारवाई करत दंड आकारला। गर्दीच्या ठिकाणी आणि सायलेंट झोनमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली। राज्यपाल CP राधाकृष्णन जळगाव दौऱ्यावरती आहेत। जळगाव राधाकृष्णन यांचं सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झालं। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यपालांचं स्वागत केलं। अकोला विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी तिरंगा यात्रा काढली। 18 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज समारोप झाला। यावेळी समारोप रॅलीत आमदारांनी डीजेच्या तालावर आपल्या पत्नीसह फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आणि त्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले। सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही कनिष्ठ डॉक्टरांनी कामावर परतण्यास नकार दिला। त्यामुळे कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये कोणती संपताना दिसत नाही। 9 कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकार करते आणि यासंबंधीची घोषणा लवकरच केली जाऊ शकते असं उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितलं। प्राप्त माहितीनुसार कमी कॅरेटच्या सोन्याची मागणी अलीकडे वाढत चालली आहे। राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे आणि त्यासाठी 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल।
पुण्यातील काही भागांमध्ये डासांचं प्रमाण वाढलंय. मुंडवा केशवनगर भागात डासांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले. संध्याकाळी 5 नंतर घराबाहेर पडणं नागरिकांसाठी खूपच त्रासदायक आहे. महापालिकेने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. नागपूरकरांना लवकरच एक नवी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबरला नागपूर ते सिकंदराबाद या नव्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारपासून वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये वाहतूक कोणती होऊ नये म्हणून सांगवी हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामं घेण्यासाठी 40% कमी दराने निविदा भरून रस्ते दुरुस्ती पेवर ब्लॉकची निकृष्ट कामं करणाऱ्या 11 ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आलं. निकृष्ट झालेल्या कामांचे दुप्पट पैसे ठेकेदारांकडून वसूल केले जाणार आहेत. पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचं पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्ह आहेत. अंधेरी इथल्या उदच्चन केंद्र उभारणीसाठी जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेलेला होता आणि त्यामुळे न्यायालयाने मोगरा उदच्चन केंद्र उभारण्यास स्थगिती दिली होती. मात्र आता ही स्थगिती उठवण्यात आल्यामुळे केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. देशात 10 नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. झारखंडमधील जमशेदपूर इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी विविध राज्यांमधील वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवतील. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.